श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय गोपाल कृष्ण भगवान की जय जय. जय प्रभु रामचंद्र भगवान की जय जय. जय बजरंग बली हनुमान की जय जय. जय हर हर महादेव. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की. जय गुरुनाथ महाराज की जय. जय घाई अंतरीच्या सुखे काय बडबड वाचा मुखे. विधी निषेध उर फोडी जव नाही अनुभव गोडी. वाढे तळमळ उभयता नाही देखिले अनुभविता. अकुल्याला मते पिसे परिते आहे जैसे तैसे. साधनाची सिद्धी मौन करा स्थिर बुद्धी. तुका म्हणे वादे वाया गेली ब्रह्म वृंदे. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर. देवाधिदेवा जगत्रय जीवा हरियेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ध्येय अंतरीचा सुखे काय बडबड वाचा मुखे. अंतकरणामध्ये श्री हरीचे ध्यान करून त्यामध्ये तृप्त असा मुखाने काय बडबड करता. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. अंतकरणामध्ये श्री हरीचं ध्यान करा. हा अंतकरणामध्ये पांडुरंगाचं ध्यान करा. डोळे झाकून. त्याच्यामध्ये तृप्त व्हा. आहे जेवल्यावर तृप्तता आहे ना. हा बडबड करणं म्हणजे त्या पदार्थाचं वर्णन करणं. त्या स्वयंपाकाचं वर्णन करणं. हा तृप्त होणं म्हणजे प्रत्यक्ष जेवण. म्हणजे ध्यान भगवंताचं ध्यान केल्यावर तृप्ती होती. म्हणजे काय होतं, भगवंत हा आनंद स्वरूप आहे ना. आनंद अद्वय नित्य आणि निरामय हे त्याच्यावाले थोडक्यात लक्षणं सांगितले. देव कसा आहे बा. आनंद अद्वय दोन नाही एक आहे. आणि जिथं आनंद आहे तिथं काही नाही ना. जिथं सुख आहे तिथं दुःख आहे. दुःख गेलं का सुख येतं आणि सुख गेलं का दुःख येतं. हे चालूच आहे सारखं. आनंद म्हटल्यानंतर त्याला काही दुसरं नाही ना काही. नित्य आहे तो. आनंद अद्वय नित्य निरामय तो. अशा भगवंताचं हृदयात चिंतन केल्यावर आपल्याला आनंदच भेटेल ना. आनंद भेटलो तृप्त होतो. आणि बडबड जोपर्यंत तोपर्यंत तृप्ती नाही. काही नाही. बडबडीनं आणखी हे होत. काही पत्रात नाही पडत.
जोपर्यंत हरीच्या सुखानुभवाची गोडी नाही, काय परमार्थ संतांचा परमार्थ आहे अनुभवाचा, हम्म. आणि सध्या अनुभवाचा परमार्थ राहिला नाही. हा. हा थोडा जोपर्यंत हरीच्या सुखानुभवाची पहा किती व्यवस्थित सांगितलंय. सुखाचा अनुभव, त्या आनंदाचा अनुभव, हा. त्या आतून लाटा उठल्या पाहिजे अशा. हम्म. सुखाचे अर्थ सुखरूप आहे ना. हा. लाटा सुखाचे येतील तर का दुःखाचे येतील. सुखाच्या. हा, पण त्या आपल्याला कधी अनुभवाला येतील ते महत्वाचं आहे ना. हा. सुखानुभूती म्हणलंय त्याला. हम्म. अरे म्हणजे देवाची अनुभूती आहे. सामान्य जीवाला देवाचं स्वरूप माहिती नसल्यामुळे त्याला असं वाटतं बा मग देवाकडे पाहिलं म्हणजे झालं काम, नाही का. हा. एवढं दर्शन नाही ना, एवढंच दर्शन नाही फक्त ते एक नमाने. एवढंच असतं तर मग त्याला सोपं झालं असतं नाही का. बाहेरचाच आपण आतल्या देवाचं काय, हा. आतल्या देवाचा अनुभव पाहिजे आपल्याला. हम्म. जोपर्यंत हरीच्या सुख अनुभवाची गोडी नाही. आता हरी शब्द बऱ्याच ठिकाणी निर्गुणवाचक वापरलेला आहे महाराजांनी. हम्म. त्या ठिकाणी सगुण वापरला असेल, पण मग आता इथं निर्गुणच घ्यावा लागेल ना. हा. तोपर्यंत विधी निषेधाची सोड करावी लागते. ते विधी निषेध नियम धर्म असंच पाहिजे देवाला, तसंच पाहिजे, हम्म. हे कवर आहे. अनुभव येईल नाही तवर. हा. जोपर्यंत सुखाची अनुभूती नाही ना, हम्म. विधी निषेधाची सोड करावी लागते तोपर्यंत. नाही का? हम्म. कोण काय म्हणतो देवाला हेच लागत, देवाला असंच लागत. एकदा अनुभव आल्यावर मग काय कोणाचं ऐकायचं काम नाही. हा. मग देवाला काय लागतं त्याचं फक्त चिंतन. हम्म. का म्हणे माझं अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण. अरे त्याचं भजन चिंतन केलं ना, सगळ्यात मोठी पूजा. हा. त्याला काय आहे बाकीच्या गोष्टी या सामान्य याच्यामध्ये मोडलं जातं ना. हम्म. ते चुकीचं आहे असं नाही, पायरी आहे ती एक. हा. तिची पायरी आहे ती. त्याच्यामुळे त्याचा काही निषेध केला नाही कोणी, नाही का. हा. आता आपले लहान पोरं आहे, मग त्यांना आपण ते वळण लावलंच पाहिजे ना. हा. अगरबत्ती लावली पाहिजे, दिवा लावला पाहिजे, हात धुवून आला पाहिजे, प्रार्थना म्हणलीच पाहिजे, पवित्र सांभाळलंच पाहिजे. म्हणजे हे हळूहळू हळू करता पण जर आपल्याला सुखाची अनुभूती आली मग ते विषय निषेध फार मागे राहिले ना. हम्म. मग तर पारपनाथ म्हणले पूजा ध्यान जप त्याशी नाही. ती वरची पायरी आहे, नाही का. हा. पण गरज नसली तरी पण करता येते. हा. करावं लागतं ते, नाही का. बाकीच्या करता करावं लागतं. हा. जोपर्यंत अनुभवाला आले नाही तोपर्यंत अंतर्बाह्य ते तत्व जशीचे तसेच आहे. तत्व तसंच, तत्व काय कमी जास्त प्रत्येकामध्ये आहे, आता आहे बाहेर आहे. हम्म. अनुभवा करता अनुभव लागत आहे, दुसरं काय. हा. ते तर प्रत्येकाच्या घटामध्ये आहेच राम. हम्म. प्रत्येकाच्या घटामध्ये राम असताना दुःख का, किती मोठा प्रश्न आहे. हम्म. राम तर सुखरूप आहे, हा. मग दुःख का, जीव जीव आयुष्यभर का रडतो हा प्रश्न आहे ना. हा. अनुभव नाही ना. हम्म. अनुभव नाही. तत्व तर तसंच आहे, तसंच आहे. तुम्ही आपली बुद्धी स्थिर करून वाणी मौन करा, हीच साधनाची सिद्धी आहे. आता ही बुद्धी स्थिर चिंतनाशिवाय कशी होईल. हम्म.
चिंतन केलं का बुद्धी स्थिर होईल, अंतःकरण. आणि मग थोडी बडबड बंद करायची. मग अभंगामध्ये लय असं भारी दिलेलं आहे. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नान. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नसावी बासर. भाषण लय भारी आहे ते अभंग. पहा पुढं. हा बासर बहुभाषण. निद्राय लई नको न लई कमी नको. हा आहार युक्त म्हणजे मापत. लई नको लई गेले झोपीन आणि काहीच लागल्यावर नसल्यावर मन नाही लागायचं. हा तसं शरीराला आहे ना असं वेळेत मापत असलेलं चांगलंच आहे ते. लई जागणं चांगलं नाही, लई झोपणं चांगलं नाही, लई खाणं चांगलं नाही, लई उपाशी राहणं चांगलं नाही. म्हणून युक्त आहार विहार नसावी बास. निद्रा बहुभाषण. पहा बरं मग. मौनामध्ये शक्ती आहे ना. आणि सगळ्यात मोठं मौन म्हणजे नामस्मरण. मनातल्या मनात नामस्मरण करणं. याला तर नाथ महाराजांनी रामायणामध्ये महामौन म्हणलंय. राम नाम जपे वाणी. हे काय नामाला महत्व दिलंय बस संतांनी. तो मौनाचा अर्थ कोणत्या जन्मात कळाला असता आपल्याला, नाही का? आपली बुद्धी स्थिर करून. बुद्धी स्थिर झालं का काम झालं. स्थिर बुद्धी म्हणजे फार कृपा आहे भगवंताची. हीच साधनाची सिद्धी आहे. काय साधायचंय, नाही का? बुद्धी स्थिर होणं म्हणजे अंतःकरण स्थिर होणं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वाद करून ब्राह्मण समुदाय वाया गेला. ब्राह्मण लोक कशामुळे वायाला गेले. वाद विवाद. वाद करून. आता वाद करून काय भेटत आहे, नाही का? कोरडा वाद. मी श्रेष्ठ आहे, आमचंच भारी आहे. आणि या लोकांनी प्रत्येक साधूला त्रास दिलेला ते पहिल्यापासून, नाही का? कारण अनुभव नाही ना त्यांचं. काय असतं, शब्दज्ञान असतं. आणि मग शब्दज्ञान काय साक्षात्कारापर्यंत जात नाही. ब्राह्मण पास कोणाच्या पाया पडणार नाही. फार क्वचित एखादा ब्राह्मण पडन बो, त्याला खरा ब्राह्मण असला तर. त्या दिंडीत आपल्याला एकदा एक ब्राह्मण भेटला होता. कीर्तन करीत होता तो. त्याचे वडील कीर्तन करत होते. धरणाच्या पुढे गेल्यावर सारखं काय त्याचं नाव आहे, रांजणीला पेटा बांधायला मी महादेवाच्या मंदिराकडे गेलो. तो तिथे येऊन बसला. त्याला ज्ञानेश्वरीची ओळी सांगितलं. तो कीर्तनाला थांबला. कीर्तन ऐकलं, दर्शन घेतलं त्यानं. जे आहेत ते म्हणे माझे वडील कीर्तन करत होते म्हणे. माझा चाललाय प्रयत्न म्हणले. म्हणजे अनुभव काही का होईना आहेत थोडे, पण लई दुर्मिळ. फार दुर्मिळ. काही शब्दज्ञान वाकत नाही ना. अहंकार निर्माण होतो. लाटांनी ऐसा न लवे म्हणले. अंतःकरण ज्यावेळेस मृदू होईल ना, मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आता इथं मुद्दाम महाराजांनी ब्राह्मण समुदाय म्हणलंय. एक तर त्यांना घमेंड असते ना, आम्ही ब्राह्मण आहे, वर्ण व्यवस्थित आम्ही श्रेष्ठ आहे बा. बहिणाबाईंचा तो मालक शास्त्री होता ना.
तो बहिणीला रोज मारित होता. हा काय म्हणले आता आपण एवढे ब्राह्मण श्रेष्ठ आणि तू तुकाराम महाराजांचे अभंग म्हणते म्हणले. हम्म आणि तुकाराम महाराज गुरु, त्याला काय पटत होतं काही? नाही ना. नाही ना, हे पटत नाही त्या लोकांना. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, वाद करून करून ब्राह्मण समुदाय वाया गेला म्हणते. हा आपण वाद करू नये थोडक्यात, नाही का? हा काहीच निघत नसतं वादातून. कुशळ गुंतले निषेधा, वादी प्रवर्तले वादा, कैसी ठकली बापुडी, दंभ विषयाचे साकडी. भूस उपणून केले काय, हरपले दोन्ही थाय, तुका म्हणे लागे आता, काय म्हणते घुसळीता. शास्त्रामध्ये जे चतुर आहेत ते विधी निषेधामध्ये गुंतले आहेत. वादी हे वादाकडे प्रवृत्त झाले आहेत. ज्यांनी लई शास्त्र वाचलं तो शास्त्र सांगा ना दुसऱ्याला, हा गुंतलो तो त्याच्यातच. मग हम्म नाही असं जे ते तसंच आहे. हे कर्मकांड तर इतकं किचकट आहे ना, की कर्मकांडाचं लय अवघड आहे. हा आचमन घ्यायला पाणी इतकंच घेतलं पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, नाही त्याच्यामुळे दोष निर्माण होते. हा रिव्हर पाणी घ्यायचं, असं करायचं, इकडेच तोंड करायचं, थोडं कमी झालं हम्म गेलं बरंच झालं. समजा संशय आला, खेळ झाला त्याचा, खायचं काय. हा तसं भक्तीमध्ये आहे का काही अडचण? नाही नाही. भक्तीमध्ये तसं नाही ना काही बंधन. विठाई किठाई माझे कृष्ण आहे, तिथं लागतोय फक्त प्रधान प्रेम. हा म्हणून भक्तिपंथ बहु सोपा, नाही का? हम्म देवाला काय आवडत? कीर्तन आवडत. कीर्तनाच्या सुखी देव सुखी होय. सगळ्यात जास्त देवाला आवडतं कीर्तन. हा प्रेमानं केलं पाहिजे फक्त. हम्म आणि आपलं रोज कीर्तन चालू आहे, देवाला आवडणारच ना. हा म्हणून विधी निषेध आणि कीर्तन नसतं काही काही लय नियमात चालू तिथं रंग येत नाही. मग लय दारीखोरी चाललं ना, हा रंग काय रंगलं पाहिजे कीर्तनामध्ये, विसरलं पाहिजे सगळं, हा पूर्ण विसर पडला पाहिजे सगळ्याचाच. इतकं एक झाला पाहिजे रंग, मग तो आनंद असतो. मग काय म्हणजे, मग काय महाराजांच्या प्रमाणे समाधीचे सुख सांडावं वाळूनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. मग ते कीर्तनातला आनंद समाधीच्या पुढचा आहे बरं का. हा समाधीत असतो माणूस 2 तास, हा त्याला कळतच नाही 2 तास कशी गेली ती. हम्म म्हणजे तो समाधीत होता ना. तो म्हणतो कसा टाइम गेला कळालंच नाही बा. हा कीर्तनात कसा वेळ गेला 2 तास काही कळालं नाही, याचा अर्थ काय? मग त्याचं चित्त काय झालं, रंगलं ना. हा हे वादी लोक याच्यात गुंतली वादामध्ये. दंभाच्या व विषयाच्या संकटामध्ये ही दीन बापुडी कशी फसली गेली पहा. आता काय हे दंभ, हे काय आता हे आडवंच सगळं आणि काय परमार्थाला, नाही का? हम्म परमार्थाला आडव्याची गोष्टी या. बापुडी म्हणलंय कधी फसली गेली. आसार भुसाच्या उपन्यात काय मिळालं? एखादं रात्रभर भुस उपनीत बसला गवत, हम्म काय नाही का त्याच्यामध्ये? बसत नाही. थोडीफार पुढे जायला निघते ना आपले बारीक सारीक, काय निघायचं, नाही का? हा अर्जुना, वेद विद जरी झाला, हा मातीने नुसता वाया गेला, हा न साधून उपण्याला कोंडा जायचा. हम्म देवच म्हणतोय मग काय. आसार तळावा जीवाला फार, यालाच विवेक म्हणतात ना. हम्म काय बडबड करतोय आपण,
नाही का? इकडे तर किती काय बडबड करतो, फोनवर बोलायला लागल्यावर मग किती वेळ बोलतो नाही का? हा. पण मग देवाचं बोलायला, देवाचं नामस्मरण करायला तोंड दुखत मग नाही का? हा. आसार भुसाच्या उफणण्यात वारावण्यात पाखडण्यात काय मिळन, तर भूस व दाणी या दोन्हीलाही उपाडणारा मुकला. हम्म. अरे त्याला भुसा नाही दाणी नाही. मुकला म्हणले तो. अमृतवाणी ज्या तुकाराम व्यक्तीशी आपण महाराजांची बोलत आहात अमृतवाणी. त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. तुकाराम महाराज ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात म्हणतात, त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस पुन्हा घुसळले असता हाताला काय लागणार? हं? तुकाराम महाराज म्हणतात, मंथन करून लोणी ज्या काढले. व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया तुकाराम लाइन पर महाराज रहा. म्हणतात, मंथन करून ज्याच्यातील लोणी काढले आहे अशा ताकास पुन्हा घुसळल्यास हाताला काय लागणार? काही नाही लागत. आता त्याच्यातलं मंथन केलंय सगळं, तूप काढून घेतलंय हम्म. आणि एक बाई म्हणली मग आता हे ताकद मी परत लोणी काढीन. हम्म. काय काढीन ती आता? काही नाही काढी. आता काढायला राहिलंच नाही काही, तर काय काढीन? हा. कसं सारासार कळावा नाही का? हम्म. सारासार कळावा म्हणजे साऱ्या विश्वामध्ये एक भगवंताचं नाम गाऊ शकतोय आपण, बाकी काय करू शकतोय आपण हम्म. तेवढ्या धावपळीच्या जगामध्ये? आता हे यांत्रिक युग झालं, एक आपण थोडं ग्रामीण भागात राहतोय म्हणून आपलं जीवन थोडं आहे. जर असं एखाद्या दिवशी शहरात गेलं तर यंत्रासारखी लोक पळतात ना. हा. पण एवढ्या यांत्रिक युगात सुद्धा एखाद्यानं ठरवलं तर नामस्मरण करू शकतो तो, हम्म. नाही का? हा. त्यांनी ज्या घटनाबद्दल त्याला माहितीच होतं ना पुढं काळ कसा येणार आहे. हम्म. आता त्याचा तरी काय दोष आहे? शेवटी जीवन जगण्याकरता काहीतरी केलंच पाहिजे नाही का? हम्म. आपल्या वाट्याला आलेलं कर्म आणि प्रवाहाबरोबर चालावंच लागतं ना. हा. मग त्याच्यामध्ये सुद्धा नामस्मरण करता आलं पाहिजे. हम्म. त्याच्याकरता विवेक लागतो नाही का? हा. सारखा आहे असारखा आहे. त्याला सारखा काय एखादा प्रवास करतोय ज्या बाबा गाडी, व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर आता ठेवला आहे. संपत आलं म्हणा भाऊ, जम जरा दर्शक 1-5 मिनिटं. कोण दुसऱ्याच्या पोटावर पाय देते तुम्ही म्हणा. संताची उच्चिष्टे बोलतो उत्तरे कायम्या गवारी जाणावे हे विठ्ठलाचे नाम घेता नाही शुद्ध. तेथे मज बोध काय कळे करीतो कवित्व बोबड्या उत्तरी धनी मजवरी कोप धरा. काय माझी याती नेना विचार काय मी तो फार बोलो नेने तुका म्हणे मज बोलवितो देव अर्थ गुह्य भाव तोच जाण. मी जे काही बोलतो ते सगळे व्यासधिक संतांचे उष्टी शब्द आहेत. एरवी मला मूर्खाला काय कळतंय? हे
माऊली सुद्धा म्हणतात व्यसनांचा मागोवा घेत. मी काही नवीन काही निर्माण केलं नाही. हम्म. म्हणतात सोपं करून दिलं फक्त. हा. तुमचं काय करता. आता गीता संस्कृत होती तर माऊलीनं आपल्या थोडी प्राकृत भाषेत केली. हम्म. ती माऊलीची भाषा आहे आपल्याला कळना. हा. गंज प्राकृत आहे आता समजा. आपण ती कळते कुठे ठेवावी. नाही ना. मग तेच पुन्हा गाथा. आता गाथा म्हणजे काही वेगळं आहे का काही. नाही ना. तीच ज्ञानेश्वरी फक्त आता ही भाषा समजते ना पण आपल्याला. हा. संतांची उच्चिष्टे बोलत उतऱ्या ती समजते आपल्याला. हम्म. कायम्या गवारी जाणावी विठ्ठलाचे नाम घेता नाही शुद्ध ते मध्ये बोध काय कळे. हे जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलंय. संतांचे दृष्टी शब्द आहे. एरवी मला मूर्खाला काय कळतं. हम्म. एरवी तरी मी मूर्ख. हा. संत कृपेश्वर एक संतांच्या कृपेना तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचोनी तुमची या विठ्ठले. अरे पांडुरंग बोलतो माझ्या मुखातून. म्हणूनच प्रसादिक वाणी झाली ना ती. हा. मी जे काही बोलतो ते सगळे संतांचे उष्टे शब्द आहेत. एरवी मला मूर्खाला काय कळताय. मला विठोबाचे नाम देखील चांगले सुद्धा घेता येत नाही. विठाई चिठाई म्हणतोय नाही का. मला बाकीचं काय येणार आहे. अशा मत जळाला आत्मबोध शास्त्रात काय कळणार आहे नाही का. मला वेदांत आत्मबोध काय कळन जळाला नाही का. आता त्यांचा मोठेपणा असतो साधूचा नाही का. विनय असतो. साधूचं जीवनच काही वेगळं असतं. जे काही मी कवित्व करतो ते बोबड्या शब्दांनी करीत आहे. या संबंधाने तुम्ही माझ्यावर रागू नका. गाथा बोलावला त्यावेळेस काय म्हणलं. आता शेवटी भगवंतच बोलला माझ्या मुखातून. नाही का. आता मी तर काही निर्माण केले नाही. काय आता तो सांभाळीन तो मग. तो सर माझ्या मुखातून बोलला तर सांभाळीन ना मग तो नाही का. त्याचीच वाणी त्याच्याच कृपेनं जर बाहेर आला तर मग सांभाळीन कोण. असं पूर्ण ज्यावेळेस भगवंताशी समर्पित होतं ना त्यावेळेस त्याला सांभाळावंच लागतं मग नाही का. बोलिले लेकुरी वेळी वाकुळी तरी करा क्षमा परात्मा. साळुंकी मंजुळ बोलत अशी वाणी. ही कविता धनी वेगळाच. काय म्या पामरी बोलावी उत्तरे त्या विश्वंभरे कृपाची. म्हणून माझ्यावर रागू नका. माझी जात कोण आहे काय आहे हे तुम्ही जाणत नाही. याविषयी मला फार बोलता येत नाही. स्वतःकडे फार लहानपणा घेतात नाही का. संत लहानपणा घेतात म्हणून देव जवळ करतो ना. काही ज्ञानेश्वर महाराजांची ओवी काय थोरपणा पारा सांडीची धाकुटी होती जवळीक माझी असे भारी वगैरे 2-3 जगा धाकुटी होईली जवळीक माझी 2 धाकुटा म्हणजे लहान. मग देव त्याला जवळ घेतो. आई लहान मुलाला जवळ घेते का मोठ्या. लहान. लहानाला पाजी ती पा. आणि लहान तर कोणाला वाटत नाही नाही का. लहान जर राहिलं तर मग काय विठू माझा लेकरवाळा. देव म्हणते ही जवळीक माझी. आपल्याला मोठं व्हायला आवडत तर लहान व्हायला कोणाला आवडत आहे. नाही ना. लहान झालं का काम होत आहे बा. नाही आवडत. नाही आवडत जीवाला. महाराज वाटत. तुकाराम महाराज म्हणतात मी जो बोलतो ते सर्व देव मजकडून बोलतो याचा गुह्यार्थ भाव काय आहे तो जाणत आहे. आता हे सगळं
पांडुरंगाची कृपा आहे म्हणले, तुका म्हणे मग बोलवितो देव. आता सगळ्यांनाच तो बोलवितोय बर का. हा? हा आपल्याला कोण बोलवितोय बरं आता? तोच. हे जे बोलतोय तो नसला तर मग काय बोलन बरं? काहीच नाही. काही तयारी करावं लागेल ना, काय बोलणार आहे तू? हे विश्व चळत असे का परमात्मा. काय तसं देव पाहिलं तर देव सदा जवळीच अशी. हम्म. देव किती जवळ आहे आपल्या. नाही नाही, स्वरूपच आहे आपलं ते. हा ते लगेच मी पटत एवढं जवळून सांगितलं ना, लय दमादमाना सांगावं लागत. हम्म. 4 महावाक्यांचा परिपाक होईल तेव्हा मग ते डायरेक्ट तेच आपलं स्वरूप आहे म्हणलं लगेच कसं काय पटत नाही का. हा थोडं 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 संस्कार झाले का. लग्नाचे कसे 15-20 दिवस साखरपुडे संस्कार, हम्म. मग बसतान, मग भांडेन, मग सुपारी, मग ते संस्कार होते ना हा मनावर. हम्म. तर ते मनावर संस्कार करायचं काम चालू आहे आता. असं आहे, बाकी काय चाललंय. हम्म. आपलं सुद्धा मी जे बोलतो ते सर्व देव माझ्याकडून बोलत. हा त्याला असं वाटतं मी काय भारी बोललो बुवा. हा? लोकांनी वाह वाह केल्यावर हा अरे बाबा, नाही का, तुला एक निमित्त केलंय नाही का. हा भाग्य आहे तुझ्यावाला शरीर वापरलं त्यानं. नाही का, तुझ्या शरीराचं भाग्य समज. हा भगवान तो तुझ्या मुखातून बोलतोय, तुझं पुण्य आहे. हम्म. तुझ्या शरीराकडून पुण्य घडलेलं आहे तुझ्याकडून, म्हणून तुझं शरीर पवित्र आहे म्हणून देव वापरित होते नाही का. हा हा. पवित्र तो देव म्हणलं ना, हम्म. ज्याचा पवित्र देह त्याच्या मुखातून देव बोलतो. हा साधूच्याच मुखातून बोलतो का देह पवित्र आहे ना. हम्म. लहान मुलांच्या मुखातून देव बोलतो, असं शुद्ध आहे ना. हा आकाशवाणीच्या माध्यमातून देव बोलतो. हम्म. आता काय आकाशवाणी होत नाही, आकाशवाणी रोजच होती पण तर वेगळी होती नाही का. हम्म. पण साधूच्या मुखातून देव बोलतो, लहान मुलाच्या मुखातून देव बोलतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, संतांची वैशिष्ट्ये बोलतो तरी काय म्या गवारी जाणावी. विठ्ठलाचे नाम घेता नाही सुद्धा तेथे मज बोध काय कळे. करीतो कवितो बवड्या उतरी धनी मजवरी कोप धरा. काय माझी याची नेना विचार, काय मी तो फार बोलो नेने तुका म्हणे मज बोलवितो देव. अर्थ गुह्य भाव तोच जाणे. 518. हा कुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान जय जगद्गुरु